गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून भाजपचे उमेदवार म्हणून पुन्हा समाधान आवताडे हेच मैदानात उतरणार असल्याचा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत। मागील काही दिवसांपासून आमदार समाधान आवताडे यांच्या संकल्पनेतून व कैलासवासी महादेवराव आवताडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मतदारसंघात विविध गावात रक्षाबंधन सोहळ्याच्या माध्यमातून परिसरातील माता भगिनींशी संवाद साधत महायुती सरकारने व केंद्र सरकारने महिलांच्या आर्थिक उन्नतीबरोबरच स्वावलंबनाची राबवलेल्या विविध योजनांची माहिती देण्याबरोबरच मागील 3.5 वर्षाच्या कालावधीत आमदार म्हणून या मतदारसंघात केलेली विकास कामे आणि आणलेला निधी तसेच विविध प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेली आक्रमक भूमिका याची माहिती माता भगिनींना देत एक भाऊ कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपणासमोर आशीर्वाद मागण्यासाठी आल्याची माहिती आवताडे हे देत आहेत। आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी मंगळवेढा शहर व परिसरातील माता भगिनींच्या उपस्थितीत सांगोला रस्ता येथील आप्पाश्री मंगल कार्यालयात आयोजित रक्षाबंधन सोहळ्यास महिलांची प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून आलं। या निमित्तानं आयोजित मनोरंजनपर कार्यक्रमात उपस्थित महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत आनंद द्विगुणित केल्याचं दिसून आलं। आमदार आवताडे यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आलं तर उपस्थित माता भगिनींनी आमदार आवताडे यांना राखी बांधून औक्षण केलं। मंगळवेढा शहरातील या कार्यक्रमास महिलांचा मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता आमदार आवताडे हे रक्षाबंधन सोहळ्याच्या माध्यमातून घराघरात आपली भूमिका पोहोचवण्यात यशस्वी ठरले आहेत असंच म्हणावं लागेल। आज मंगळवेढा शहराबरोबरच भोसे व आंधळगाव येथेही अशाच प्रकारे रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। दादाने आमचं हे काम केलं, दादाने आमचं ते काम केलं आणि एकेका गावात एका काकाने मला सांगितलं की आमच्या गावात दादाने काहीच कामं केली नाही। खरं तर त्यावेळी आमचं म्हणजे आनंदाने म्हणजे आम्हाला अभिमानही वाटतो आणि आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत की आम्हाला तुमच्या जनतेची सेवेची संधी मिळत आहे। खरं तर दादाने मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्यापासून गेली 30-40 वर्षापासूनची रखडलेली प्रश्न त्यांनी सोडवली। उपसा सिंचनद्वारे किंवा
हो थांबा ताई थांबा, आता होऊ द्या, एवढं दादांचं होऊ द्या. कैलासवासी महादेवराव अण्णा अवताडे प्रतिष्ठान आयोजित आज रक्षाबंधनाचं औचित्य साधून माझ्या माता भगिनींचं स्नेह मेळावा, माता भगिनींशी संवाद आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या स्नेह मेळ्याला उपस्थित सर्व माता भगिनींचं मी मनापासून स्वागत करतो, सगळ्यांचं आभार मानतो. एवढ्या बहुसंख्य संख्येने आज माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्या, मला आशीर्वाद दिला, मला पाठिंबा दिला, मला प्रेम दिलं. सगळ्यांचं मी मनापासून परत एकदा आभार मानतो. आपण सर्वांनी मतरूपी आशीर्वाद देऊन पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि हे लोकप्रतिनिधित्व गेल्या 3 वर्षापासून आज मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय. परंतु या 3 वर्षामध्ये 1 वर्ष कोरोनाच्या कालावधीत गेलं आणि 2 वर्ष कामाच्या रूपात गेलं. गेली 2 वर्ष या मतदारसंघाच्या विकासासाठी, या मतदारसंघाची विकास कामे पूर्ण करण्यासाठी मुंबईला असणारं अधिवेशन असेल, नागपूरला असणारं अधिवेशन असेल किंवा मुंबईमध्ये मंत्रालयात मारणारे हेलपाटे असावे, तर अशा हेलपाट्यामुळं आज आपला स्नेह मेळावा आणि आपल्याशी संवाद करणं हे थोडंसं लांबलं होतं. परंतु या कालावधीमध्ये मला फक्त 2च वर्ष, म्हणजे 3 वर्षामधलं 1 वर्ष कोरोनात गेलं आणि 2 वर्ष कामामध्ये गेलं. 2च वर्ष काम करण्याची संधी दिली आणि या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आज या ठिकाणी मी आपला भाऊ म्हणून आणि आपला मुलगा म्हणून सांगू इच्छितो की या 2च वर्षामध्ये या मतदारसंघ पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघासाठी जवळजवळ 3000 कोटीचा निधी या ठिकाणी आज आणू शकलो. पंढरपूरमध्ये MIDC आपण स्थापन करू शकलो. आज एवढी विकास कामं करत असताना या मतदारसंघातील माझ्या माता भगिनी, या माता भगिनीच्या पाठीमागे खंबीरपणे राहिलं पाहिजे याची जाणीव मला या ठिकाणी आहे. आणि आज या माता भगिनी काम करत असताना, कुटुंब या ठिकाणी चालवत असताना मला नक्की वाटतंय कुटुंबाचे कुटुंब प्रमुख त्या ठिकाणी कुटुंब जरी चालवत असेल पण त्या कुटुंब प्रमुखाला साथ देण्याचं काम या ठिकाणी असणाऱ्या माझ्या माता भगिनी करतात. कुटुंबाने या माझ्या माता भगिनी म्हणजे रथाची 2 चाकं आहेत आणि दोन्ही चाकं जेव्हापर्यंत त्या ठिकाणी ओढली जात नाहीत त्या ठिकाणी तो रथ चालू शकणार नाही. तर आज मला नक्की खात्री आहे आणि मला माहिती आहे या ठिकाणी बऱ्याचशा माझ्या माता भगिनी आहेत. या माता भगिनी आपलं कुटुंब चालवण्याकरता आणि आपल्या या ठिकाणी या कुटुंबाला आधार देण्याकरता दुग्ध व्यवसाय असेल, कोंबड्या पाळणं असेल, कोंबड्याची अंडी विकून असेल, भाजीपाला करून असेल किंवा या ठिकाणी कामाला जाऊन असेल, शेतकाम असेल किंवा या ठिकाणी आपल्या कुटुंब प्रमुखाचा जो जोडीदार आहे त्याला शेतामध्ये या ठिकाणी काम करण्याचं सुद्धा या ठिकाणी आज या ठिकाणी माता भगिनी करतात. आज एवढ्या पद्धतीनं तुम्ही कष्ट करताय, कुटुंबाला सांभाळताय, कुटुंब प्रमुख आहे, कुटुंब चालवण्यामध्ये तुम्ही साथ देताय आणि या ठिकाणी तुम्ही काम करत असताना या ठिकाणी भक्कमपणे तुम्ही तुमच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. यासाठी आज या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणून केंद्र असेल, राज्य सरकारमधून सुद्धा आज या ठिकाणी आपल्याला आपल्या सगळ्या माता भगिनींना खंबीरपणे सरकार सुद्धा आपल्या पाठीमागे आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली, आपल्या सगळ्यांना पैसे मिळाले का नाही मिळाले?
कुणाला कुणाला मिळालेत? चांगली संख्या आहे. कुणाला नाही मिळाले त्याने हात वर करा. आता ज्यांना अर्ज केला ही बी संख्या मोठी आहे, पण ज्यांनी अर्ज केलाय दुसऱ्या योजनेत त्या ठिकाणी सहभाग असेल किंवा अर्जच केला नाही, ज्यांनी अर्ज केलाय त्यांनीच फक्त हात वर करा. ज्यांना बाबा अर्ज केलाय पण मला पैसे मिळाले नाहीत. अर्ज केलेला आहे, तुम्हाला अप्रूव्ड म्हणून आले का मेसेज? मेसेज आला नाही का? मग अर्ज तुमचा गेला नाही अजून. त्या अप्रूव्ड किंवा नॉट अप्रूव्ड काहीतरी आलं पाहिजे ना. पण तरी सुद्धा येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रत्येक गावोगावी परत एकदा कॅम्प लावू आणि ज्या माझ्या माता भगिनींना त्या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जर फायदा होत नसेल तर त्यांना आपण 100% महिन्याला 1,500 रुपये देण्याचं काम या ठिकाणी आपण करू. बचत गटाच्या मार्फत या ठिकाणी 3 लाख रुपये बिगर व्याजी आणि त्याच्यावर अत्यंत कमी दराने म्हणजे 4% दरानं त्या ठिकाणी कर्ज मिळतंय. माझ्या माता भगिनींना विनंती आहे की आज तुम्ही त्या बचत गटाच्या मार्फत एखादा जरी छोटा मोठा घरगुती तुम्हाला जो येतोय तो व्यवसाय जरी केला, आज तुम्हाला स्वयंपाक तर करायला येतोय, मग स्वयंपाक करताना कोरडे बातुड्या सुद्धा करताय, तिखट करताय, चटण्या करताय, मिरच्या करताय, लोणचं करताय. हाच उद्योग या ठिकाणी मोठ्या रूपात जर केला तर शहरामध्ये याला बरीचशी डिमांड आहे. मला नक्की खात्री आहे बचत गटाच्या माझ्या भगिनी असतील इथं, तर यासाठी परवा देशातून 500 बचत गट निवडली होती आणि त्याचं मुंबईला एक्झिबिशन होतं. आपल्यातल्या भगिनींना मी पाठवण्याचं काम केलं. मला वाटतं 60-70 101 महिला त्या ठिकाणी ते प्रदर्शन बघायला गेल्या होत्या आणि ते प्रदर्शन बघितल्यानंतर मला त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिल्या, दादा हे तर काय आम्ही घरी बसून करतोयच गे. मी काय सांगतोय म्हणलं, तुम्हाला हेच करायचं आहे. तुम्हाला म्हणजे देशातून 500 बचत गट निवडले. कोण चटण्या करतंय, कोण हिमाचल प्रदेश असेल, आंध्र प्रदेश असेल किंवा वेगवेगळ्या राज्यातून देशातल्या सगळ्या बचत गट त्या ठिकाणी निवडली. परंतु आपण त्यामध्ये जर सहभाग घेतला असता तर नक्की फायदा आपल्याला सुद्धा या निमित्तानं झाला असता. तर अशा पद्धतीनं आपण जर छोटे मोठे उद्योग केले तर नक्कीच याचा फायदा आपल्याला, आपल्या कुटुंबाला 100% झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण बघतोय ज्या भगिनींचं आणि भावाचं नातं, भावा बहिणींचं नातं लग्न होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी भाऊ आणि बहीण कशा पद्धतीनं भांडतात. तुम्ही सगळी भांडल्या असणार आहे. भावाशी भांडलाय का नाही? खरं आहे का नाही? मी भांडलोय म्हणजे तुम्ही भांडला असणारच आहे. म्हणजे माझ्या घरात आहे म्हणजे तुमच्या सगळ्याच्या घरात आहे का नाही? का भांडलं नाही असं कोण आहे? हात वर करा. जी भावाशी भांडली नाही अशी बहीण कोण आहे? नाही, एक बी हात वर नाही बघा. कारण भावा बहिणीचं प्रेम लग्नाआधी ज्या वेळेला ही भाऊ बहीण भांडण करतात आणि ही भांडण केल्यानंतर ज्या वेळेला बहिणीचं लग्न होतं आणि भावाला कळतं की बहीण माझी दुसऱ्या घरी जाती आणि दुसऱ्या घरी जात असताना त्या भाऊ बहिणीचं त्या ठिकाणी फोडलेला जो हंबरडा आहे, ती गळा भेट आहे, आज या ठिकाणी तो प्रसंग सुद्धा या ठिकाणी या आयुष्यातून आपण कधी विसरू शकत नाही. हा प्रसंग सुद्धा ज्या ठिकाणी दुसऱ्या घरी ज्या वेळेला बहीण जाते त्यावेळेला भावाच्या डोळ्यातून अश्रू आणि भावाचा हंबरडा सुद्धा त्या ठिकाणी आज फुटल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक गावोगावी ज्या वेळेला मी फिरत असतोय, बघत असतोय, आपल्या सगळ्यांच्या सुखदुःखात या ठिकाणी येत असताना मला ज्या वेळेला ज्या वाड्या वस्त्यावर जातो, दादा मला सांगतेत काय, दादा आमचं इथलं सभा मंडप झालं, दादा इथलं आमचं अशा पद्धतीनं काम झालं, दादा इथला रस्ता झाला, दादा इथं आम्हाला पाणी येत नव्हतं पाणी आलं, दादा आमचं या ठिकाणी एक अभ्यासिका पाहिजे होती, अभ्यासिका दिलं, इथं पेविंग ब्लॉक पाहिजे होते, पेविंग ब्लॉक दिले, या ठिकाणी मंदिराचं काम करायचं होतं मंदिराचं काम केलं, दादा आमच्या गावाला जायला रस्ता नाही, तो रस्ता सुद्धा त्या ठिकाणी डांबरीकरण असेल, कॉन्क्रीटीकरण असेल, या ठिकाणी तो मंजूर करून येणाऱ्या काही कालावधीमध्ये तो सुद्धा आपल्याला, मला नक्की खात्री आहे पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघामध्ये असा एकही कुठला रस्ता राहिला नाही जो कुठला मंजूर नाही. 100% आपले रस्ते, गावोगावी जाणारे रस्ते या ठिकाणी आपल्याला आज या ठिकाणी मला कालावधी मिळालाच 2 वर्ष,
1 वर्ष तर कोरोनात गेलं, 2 वर्ष सरकारी कामामध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे की त्या ठिकाणी पहिल्यांदा सुरुवात करावी लागते कामाला. या ठिकाणी शासनानं मंजुरी घ्यावी लागते, त्या कामावरती निधी टाकावा लागतो, त्या कामावरती निधी पडल्यानंतर बराचसा कालावधी जातो, त्या निधी पडल्यानंतर ते काम परत त्या डिपार्टमेंटला येतं. समजा सार्वजनिक बांधकाम असेल, जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीचं असेल तर ते त्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटला येतं, त्या डिपार्टमेंटमधून त्याचं इस्टिमेट होतं. इस्टिमेट झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला मंजुरीला वर पाठवावं लागतं. मग त्याच्या मंजुरीच्या या ठिकाणी ज्या ज्या स्टेप ठरलेले आहेत, काही मंजुऱ्या काही कमी पैशाच्या जर मंजुरी असतील तर इथल्या लेवलला होतात, पण जास्त मंजुरीच्या असतील तर ते परत या ठिकाणी इथून पंढरपूर असेल मंगळवेढा करून परत सोलापूर असेल, सोलापूर करून त्या ठिकाणी पुणे असेल, पुण्यातून परत त्या ठिकाणी मंत्रालयात ते मंजुरीला जातं आणि फायनल मंजुरी ज्या वेळेला येते त्यावेळेला त्या डिपार्टमेंटला परत येतं आणि परत त्याचं टेंडर निघतं आणि टेंडर निघाल्यानंतर परत त्या ठिकाणी त्याची वर्क ऑर्डर होती, मग कामाला सुरुवात होती. एवढा मोठा प्रदीर्घ प्रवास या सरकारी योजनांचा आहे. यामध्ये मला मिळालीच 2 वर्ष, पण या 2 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये 3000 कोटीची कामं या ठिकाणी आपण मंजूर केली. आणि या ठिकाणी आज मी आपल्याला सांगू इच्छितो की आज गेल्या 40 वर्षापासून आपल्या सगळ्यांची मागणी आहे की आपल्या भागातील गावांना आपल्या शेतीला पाणी मिळावं, परंतु या पाण्यावरती आतापर्यंत या योजनाचीच फक्त नावं होत गेली. ही योजना आतापर्यंत गेली म्हणजे गेल्या कित्येक वर्ष दाजी महाराज आहेत इथं. दाजी महाराज या योजनेला 40 दोंडा, तेल दोंडा अशी नावं केली गेली आणि त्याच्यानंतर परत 35 गावं आली. आता कोणावरती टीका वगैरे करायची नाही, परंतु आपल्याला मिळालेली आश्वासनं मी सांगतोय. तरी 35 गावं आली आणि 35 गावावरनं आज 24 गावची उपसा सिंचन योजना म्हणजे 24च गावं राहिली. या 24 गावांना आज पाणी देण्याकरता पाठीमागच्या या झालेल्या अधिवेशनामध्ये या योजनेची 700 कोटी रुपये किंमत आहे. या योजनेचं म्हणजे गुंजेगाववरून पाणी उचलायचं, त्या ठिकाणी ते पाणी दहिवडीच्या 40 दोंड्याजवळ द्यायचं, 40 दोंड्यावरून उचलून गोनेवाडी भोसे या ठिकाणी ते परत पाणी टाकायचं आणि भोस्यावरून त्या ठिकाणी पाणी डिस्ट्रीब्युशन करून 24 गावांना पाणी म्हणजे इकडे शेलेवाडी भोस्यापर्यंतची 24 गावं हे सगळ्या शेतीला पाणी आज या ठिकाणी आज मिळतंय. आणि हे 700 कोटीची योजनेचं शुभारंभ आत्ताच त्याला मंजुरी झाली आहे, त्याची वर्क ऑर्डरची प्रोसिजर पूर्ण झाली आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याचा सुद्धा नारळ फोडून या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ही योजना आपल्या सगळ्याला दिलं, यांनी ही पाणी आपल्याला दिलं आणि ह्या पाण्याची योजना 700 कोटीची योजना या ठिकाणी आता कार्यान्वित होते आणि त्याचं सुद्धा काम येणाऱ्या काही दिवसामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते नारळ फोडून त्याचा त्या ठिकाणी आपण शुभारंभ करतोय. आज म्हणजे फक्त आपल्याला खेळवत ठेवलं, जुळवत ठेवलं. आंधळगाव मध्ये या ठिकाणी कुठे आहेत भाकरे साहेब, दिनकर त्यांची पहिली बॉडी आहेत, अंकुशराव बी कुठे दिसत नाही. या ग्रामपंचायत सदस्य गावाला प्यायला पाणी नाही, त्यांचं मान नदीवरनं पाणी यायचं. कुठे गेले अंकुशराव? मान नदीवरनं पाणी आणायचं. त्यावेळेला मित्र आमदार नव्हतो, परंतु ग्रामपंचायतची सगळी सदस्य सरपंच आले, दादा आमच्या गावाला पाणी नाही. त्यावेळेला त्या ग्रामपंचायत सदस्य आणि मी त्या ठिकाणी पैसे टाकून ती योजना या ठिकाणी गंधळगावला सुद्धा पाणी देण्याचं काम त्यावेळेला केलं. मी आमदार नसताना मला जाणीव होती की या गावाला आपण पैसे टाकलेत, पाणी दिलंय. आज मी आमदार झालोय आणि आमदार झाल्यामुळं या गावाला कायमस्वरूपी पाणी मिळलं पाहिजे. याकरिता सुद्धा मी या ठिकाणी आज आंधळगाव, चोखामेळा आणि दामाजीनगर या तिन्ही गावासाठी 30 कोटी रुपयाची योजना करून पाणी चालू झालं का अजून नाही? तर येणाऱ्या काही दिवस काम पूर्ण होत आलंय. येणाऱ्या काही दिवसामध्ये हे 30 कोटीचं काम करून आंधळगाव, चोखामेळानगर आणि दामाजीनगरला सुद्धा त्या ठिकाणी तिन्ही गावांना पाणी मिळतंय. लक्ष्मी देवडी घेतलं का तुम्ही? लक्ष्मी देवडी बी त्यात घेतला आता तुम्ही. तर या योजना करत असताना आज पाणी आपल्या उशाशी आहे.
पाणी उशेष आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी अडवू शकलो नाही. ह्याची खूप मोठी खंत आहे. ज्या वेळेला भीमा नदीमधून पाणी जातंय त्यावेळेला आतापर्यंत कुणी त्याच्यावरती आवाज उठवला नाही. भीमा नदीच्या पात्रातून म्हणजे या ठिकाणी नदीकाठचा जो भाग आहे त्या नदीकाठच्या भागामधनं पाणी वाहून जात होतं. म्हणजे 20 किलोमीटर मध्ये बंधारा नाही काय नाही. मग आतापर्यंत ज्या वेळेला 1985 साली बंधारे झाले त्यावेळेपासून आजपर्यंत तिथली जवळजवळ आपली 7-8 गावं ही त्या ठिकाणी 15 दिवसच त्यांना पाणी आलं का पाणी मिळायचं. परत पाणी सगळ्यांनी वर्गणी काढायची, तिथं मातीचा बंधारा बांधायचा, एकदा पाण्यानं वाहून गेला परत वर्गणी काढायचं. आणि शेतकरी कुटुंब आहेत, प्रत्येक वेळेला वर्गणी बी देऊ शकत नाहीत. मग एखादा कोण द्यायचा एखादा नाही द्यायचा, मग एखादं पाणी आलं का तसंच जायचं. मग ही पिकाला पाणी कुणालाच मिळायचं नाही कधी कधी. तर अशा अवस्थेत सुद्धा या ठिकाणी आपल्याला असलेलं पाणी, उशाला असलेलं पाणी या ठिकाणी आतापर्यंत अडवण्याची भूमिका कुणी केली नव्हती. परंतु मी आमदार झाल्यानंतर या ठिकाणी याचाही पाठपुरावा केला आणि आज तामदर्डीमध्ये सुद्धा 35 कोटी रुपयाचा त्या भीमा नदीच्या पात्रात बंधारा करण्याचं काम करतोय आपण. आणि आज तिथं 35 कोटीचं करून त्याच्यानंतरचं पुढचं जे बंधारा आहे वडापूर बंधारा त्याला सुद्धा 75 कोटी रुपये देऊन तोही बंधारा आपण त्या ठिकाणी निर्माण करतोय. आज आपण बघतोय की या सगळ्या योजना करत असताना म्हैसाळची योजना असेल, या म्हैसाळच्या योजनेतून सुद्धा केंद्र सरकारनं 18,000 कोटी रुपये या ठिकाणी देण्याचं काम, 18,000 कोटी या म्हैसाळ योजनेला केंद्र सरकारनं म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी 18,000 कोटी रुपये दिल्यानंतर आज आपल्या भागामध्ये या ठिकाणी म्हैसाळचं पाणी आज येऊ लागलंय. आज आपण बघतोय या सगळ्या गोष्टीमध्ये काम करत असताना अवताडे कन्स्ट्रक्शन असेल, सूतगिरणी असेल, अवताडे शुगर असेल यांच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना त्या ठिकाणी रोजगार देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आपण करतोय. आज हजारो कुटुंब आपल्या तालुक्यातली या मतदारसंघातली या ठिकाणी या संस्थेमध्ये कार्यान्वित आहेत. शिवाय अनेक गोष्टीमध्ये आज काम करत असताना आरोग्याच्या बाबतीत जर बघितलं आपल्या मंगळवेढा तालुक्यामध्ये जे सरकारी दवाखाना आहे, आता आंधळगावला बी इथं आहे, PHC इथं आहे आंधळगावला बी. कधी डॉक्टर असतंय, कधी कंपाऊंडर नसते, कधी त्या ठिकाणी औषध गोळ्या नसतात. या सगळ्या गोष्टी आहेत का नाही. परंतु मंगळवेढ्यात बी तसंच आहे, सरकारी दवाखान्यामध्ये तसं आहे. म्हणून त्याचं अपग्रेडेशन करून आज मंगळवेढा शहरामध्ये 100 कोटीचं हॉस्पिटल आणि 100 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी मंजूर झालंय. येणाऱ्या काही दिवसात त्याचा सुद्धा नारळ फोडून या ठिकाणी आपण शुभारंभ करतोय. आणि निंबोनीमध्ये जसं मंगळवेढ्याला हॉस्पिटल आहे तसं निंबोनीमध्ये आपण त्या ठिकाणी 30 कोटीचं हॉस्पिटल त्या ठिकाणी मंजूर करतोय. आणि मंजूर करून त्याचा सुद्धा शुभारंभ, त्या जागेचा थोडा प्रॉब्लेम होता, आता तिथल्या सरपंचांनी तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलंय तोही प्रॉब्लेम संपतोय. आणि निंबोनीमध्ये सुद्धा ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी होतंय. आज या हॉस्पिटलमध्ये आज 10 डॉक्टर लागणार आहेत, कित्येक त्या ठिकाणी तिथला स्टाफ लागणार आहे. मग ह्या आपल्या ज्या आज आरोग्याच्या बाबतीतल्या समस्या आहेत ह्या समस्येवर सुद्धा त्या ठिकाणी काम करत असताना माझ्या माता भगिनींना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी करतोय. सोबत पंढरपूरमध्ये परवाच मुख्यमंत्र्यांनी त्याचा GR पण काढला, म्हणजे मंजुरी मिळाली. पंढरपूर शहरामध्ये एक कधी तर गावात कधी तर गावाला असं असतंय, पण मॅक्झिमम वेळ ही तुम्ही घरात नाही तर शेतात माझ्या माता भगिनी आहेत. लाईटचा प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्या भागात आहे. यासाठी या मतदारसंघासाठी 400 कोटीची या ठिकाणी तरतूद करून 400 कोटी रुपये म्हणजे जिथे जिथे सबस्टेशन कमी आहेत त्या ठिकाणी सबस्टेशन केले, कुठे तारा तुटले त्या ठिकाणी तारा बसवल्या, कुठले सबस्टेशनची कॅपॅसिटी कमी आहे त्याची क्षमता वाढवली. तर या पद्धतीनं 400 कोटी रुपये या ठिकाणी आपण त्यालाही मंजुरी करून येणाऱ्या काही दिवसात बरीचशी कामं त्यामधली चालूही आहेत आणि बरीचशी कामं त्यामधनं या ठिकाणी मंजूर होऊन त्या वर्क ऑर्डर किंवा टेंडर या प्रतीक्षेत आहेत. नक्कीच आपल्या भागातील या सगळ्या समस्या सोडवण्याकरता आज खरं म्हणजे अजून एक खूप मोठा मुद्दा आहे. दाजी महाराज तुम्हाला बी आज ऐकावं लागतंय. 123 कोटीची आता मागच्या आठवड्यातच 123 कोटी रुपये खर्च करून माझ्या माता भगिनी व्यवस्थित ऐका.
123 कोटी रुपये खर्च करून पंढरपूर शहरामध्ये आज जो STB प्लांट आहे, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, म्हणजे मल निस्सरण, त्या ठिकाणी जो सकाळी आपण आंघोळ करतोय, सांडपाणी करतोय किंवा धुणं धुतोय, भांडी घासतोय, आंघोळ्या असतात, ह्या सगळ्याचं या ठिकाणी जे पाणी जे मैला गोळा होतो तो गोळा करून त्या ठिकाणी त्याचं फिल्ट्रेशन करायचं आणि त्याच्यामधनं शुद्ध पाणी बाहेर काढायचं आणि तो मैला खत म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी टाकायचा. अशा पद्धतीचा हा 123 कोटीचा प्लांट आपण पंढरपूरमध्ये मंजूर केलाय. हा प्लांट राजी महाराज ह्याच्यावरती मी जवळजवळ पहिलं सरकार होतं, अजितदादा आणि उद्धव साहेबांचं सरकार होतं. मी आमदार झाल्यापासून कोरोनाच्या कालावधीपासून त्यांच्याशी भांडतोय की हा सिवरेज ट्रीटमेंट प्लांट व्हायला पाहिजे पंढरपूरमध्ये. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आज तुम्हाला सांगतो. वारी ज्या वेळेला होती, आषाढी हो, कार्तिकी हो किंवा कुठलीही वारी हो, मोठी वारी झाली का आपण आजारी पडायला चालू होतोय का? आजारी पडतोय ना. मंगळनाथ शहर असेल, पंढरपूर शहर असेल, पंढरपूर तालुका असेल, ज्या ज्या उपसा त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना त्या भीमा नदीवर आहेत, त्या सगळे गावं म्हणजे सोलापूर पर्यंत आहेत ते, तर ही गावं सगळी आजारी पडत होती. तर ही ज्या वेळेला त्या सरकारमध्ये मी त्या ठिकाणी त्यांच्या कानावर गाठलं, त्यावेळेला अजितदादा उपमुख्यमंत्री होते, अजितदादांना ते पटलं. त्या ठिकाणी लगेच विभागीय आयुक्तांना व्हिजिटला पाठवलं आणि त्यावेळेला आम्ही बैठक केली. त्यावेळेला परत त्याच्यानंतर सरकार आपलं आलं आणि आपल्या सरकारमध्ये परवा उपमुख्यमंत्री, तुम्ही सगळी बघितलं असेल घ्या ह्याच्यावरती व्हिडिओ बघितला का नाही? मुख्यमंत्र्याला आम्ही कसं फिरलोय, कशावर? गाडीवर. मुख्यमंत्र्याला गाडीवर मी फिरवलं का नाही? बुलेटवर फिरवलं. सगळ्या नदीपात्रातनं पहिला मुख्यमंत्री असतील की नदीपात्र असेल किंवा वारीची पाणी करायला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याला सुद्धा आपण गाडीवरती फिरवू शकलो. आणि त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की साहेब हे अशी समस्या आहे आणि ह्या समस्येवरती ज्यावेळेला मी ब्रीफ केलं, त्यांना सांगितलं, त्यांच्या लगेच लक्षात आलं आणि वारी जाती म्हणले. वारी झाल्यानंतर दादा तुम्ही पाठपुरावा करा. तुम्ही पाठपुरावा केल्यानंतर मी लगेच त्याला मंजुरी देतोय आणि आता 123 कोटीची त्या ठिकाणी 13 MLD प्लांटला त्याला मंजुरी आली. पण या 13 MLD प्लांट आज काय होतंय? आज पंढरपूरचं पॉप्युलेशन किती आहे? पंढरपूरचा STB प्लांट किती आहे ही सांगतो अगोदर. हा 15.5 MLD प्लांट गोपाळपूर आणि 2.5 MLD 65 एकरामध्ये हा प्लांट आहे. तर या प्लांट मधून हा सकाळचा असणारा मैला, सकाळचं असणारं सांडपाणी या ठिकाणी येतं, फिल्टर होऊन ते पाणी परत नदीला सोडलं जातं. आणि आज मी त्यांच्या लक्षात आणून दिलं, मी त्यांना ब्रीफ केलं, साहेब हे कधीच आहे? ब्रिटिशांनी तयार केलेला प्लांट आहे. म्हणजे ब्रिटिश जाऊन आज 78 वर्ष झाले. त्याच्या अगोदर कधी केलाय त्याचं आता वर्ष काढा लावलोय मी. त्यावेळेला ब्रिटिशांनी केलेला प्लांट आहे. म्हणजे गावातून असणारा मैला, गावातून असणारं सगळं सांडपाणी हे सगळं शुद्ध करायचं पाणी मैला बाजूला काढायचं आणि शुद्ध पाणी परत नदीला सोडायचं, अशी ह्या प्लांटचं काम आहे. परंतु त्यावेळेच्या केलेल्या प्लांटवर अजून त्याच्यावर थोडंसं त्याच प्लांटला अपग्रेडेशन केलं आणि तोच प्लांट या ठिकाणी होतोय. तर यामुळं की आज आतापर्यंत आपण म्हणजे हे पंढरपूरच्या लोकसंख्येवर आधारित आहे. पंढरपूर शहराची लोकसंख्या किती आहे तेवढ्यावर हे प्लांट आधारित होते. मी म्हणलं पंढरपूरची लोकसंख्या ही आधारित आहे आम्हाला मान्य आहे, परंतु वारीच्या वेळेला 20-20 लाख लोक येतात. आषाढी वारीला या ठिकाणी 20 लाख, कार्तिकी वारीला 10 लाख, इतर वारीला 3-3 लाख, आता शनिवार रविवारी सुद्धा 5-5 लाख लोक त्या ठिकाणी येतात, 5-5 लाख मुक्काम करतात. मग आज हे फ्लोटिंग म्हणजे जाणे येणारी जी माणसं आहेत, जाणे येणारी जी वारकरी आहेत, ह्यांच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी या आज विचार केला पाहिजे. आज या ठिकाणी हे मैला मिश्रित पाणी आज खरं म्हणजे आतापर्यंत आपण पिढ्याने पिढ्या पित आलो. पण अजून मी मुख्यमंत्र्यांनाही प्रश्न केला, साहेब आम्हाला अजून किती वर्ष या ठिकाणी पुढच्या भागाला हे पाणी प्यायचं आहे ह्या पाण्यानं, कारण सगळा मैला आलेला सगळा तो नदीच्या पात्रात जातो, नदीच्या पात्रातून त्या ठिकाणी आपण प्यायला घेतोय.
तर यामुळं आज सगळ्यांचं आरोग्य धोक्यात येतं आणि या धोक्यात आलेल्या आरोग्यामुळं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी ओळखलं आणि परवा त्याला 123 कोटी म्हणजे 13 MLDचा प्लांट केला. अजूनही कमीच कॅपॅसिटीचा आहे. तो प्लांट दिल्यानंतर नक्कीच या ठिकाणी आपल्याला जे नदीत पडणारं जे पाणी आहे हे शुद्ध होऊन त्या ठिकाणी पडेल आणि आज आपल्या आरोग्याच्या समस्या आहेत, ज्या वेळेला वारे आली त्यावेळेला आपण आजारी पडतो, ह्या समस्या या ठिकाणी आपल्याला कमी होतील. आजपर्यंत आपण बघतोय की अशा अनेक गोष्टी बारीक बारीक गोष्टीवरती या ठिकाणी अभ्यास करून त्या ठिकाणी आपण काम केलं. नक्कीच त्या आजच्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की या माता भगिनींनी आज या ठिकाणी उपस्थित आहे. रक्षाबंधनाच्या निमित्तानं आज तुम्ही सगळेजण उपस्थित आहे. मला आपण सर्वजण आशीर्वाद देण्याकरता, पाठिंबा देण्याकरता, आज आपल्या प्रेमाने या ठिकाणी आज देण्याकरता आज सर्वजण उपस्थित आहेत. मी सगळ्यांचं परत एकदा मनापासून आभार मानतोय आणि या पुढच्या कालावधीत सुद्धा तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की या पुढच्या कालावधीत असंच प्रेम, असाच आशीर्वाद आणि असाच पाठिंबा या ठिकाणी माझ्या पाठीमागे ठेवा. या मतदारसंघाला विकासापासून कोणीही रोखणार नाही एवढी खात्री या निमित्तानं देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.